चल नाही बाई, बरी गेली बाप्पा ती रोहिणी. सोनूच्या इथं बरं झालं ते गेली. मी झाली आता मोकाट. आता मला काय कोणाचं टेन्शन नाही, कोणाचं टेन्शन नाही मला. आता कोणी मला काही म्हणत नाही. एकटे होती फक्त मला बार बार टोकत जाय, बार बार बोलत जाय. आता तेही गेली, डोक्याचं टेन्शनच गेलं माया. मजा येऊ राहिली आता. आता अजून लय दिवस पाहतो मी इथं. चल नाही बाई, आता खाली टाईम आहे मस्त. आता कामच काय मला, आता मस्त मोबाईलवर रील्स पाहतो मी. आता बस काय, खा प्या लेटा रील्स पा मोबाईलवर. मोबाईल पा, काय टेन्शन आहे मला. बरंच झालं बाप्पा देवानं पाहिलं रोहिणी गेली. नाही तर त्या पोरीचा कावच होता मामांग, कावच होता. बरंच झालं गेली ते. टोलक. आता माय बाई रील्स पाहतो म्हटलं, कोणाचा फोन येऊ राहिला. माया या दलित माणसाचा फोन आला पप्पा मला. उचलू राहिली ना थांबान थोडं. हे माणूस बी जीवाचा कावच आहे माया. सुखानं राहून देत मला कुठं 2 दिवस, राहून देत सुखानं. मी रात जाई पाहिलं ते बोलतच राहते मला. आता काय म्हणाल फोन केला काय माहित. हॅलो, बोला काय म्हणून राहिले. काम काय होतं माझ्यासोबत, लय अर्जंट काम होतं का. काय काम होतं का म्हणजे माहित नाही का तुला. किती दिवसापासून बाईच्या घरी जाऊन बसली तू, किती दिवसापासून जाऊन बसली. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मी इथे येऊन बसली तर तुम्हाला काय घेणं नाही, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. म्हणजे घरी गिरी काही याचं क्याचं नाही आहे का तुला. घरदार सोडून तिथं जाऊन बसली. तुम्हाला काय करायला लागते पापा एवढं. काय काम आहे माझ्यासोबत. घरदार नाही आहे का तुला. घरदार नाही आहे, घरदारने सांभाळायला लागत. तिथं बाईच्या इथं जाऊन बसली. आहे ना बापा, सुनबाई आहे ना. ते सांभाळते ना घरदार. तिला तर चांगलंच आहे. मी इथं होतं, तिला कोणता त्रास आहे मायावाला. तुम्हाला त्रास नाही मायावाला. मी इथं होतं आणि खाली बोलू राहिले. तिथं राहत होती, बोलत होते मला. तुम्हीच तर म्हणत होते सुनबाईला बोलतं. आता बोलत नाही बापा तिला, काही नाही. तिथं हाव की नाही मी. इथं या तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का. काही प्रॉब्लेम आहे का. पाहून पण 4 दिवसाचं चांगलं वाटत असते. ते लोक तुला हात धरून घराच्या बाहेर काढेपर्यंत तिथं राहतं का तू, तोपर्यंत राहतं का तिथं. पाहून पण फक्त 4 दिवसाचं चांगलं वाटत असते. इतक्या दिवस नसते वाटत चांगलं. कधीपासून आहेस तू तिथं, जगदीशच्या लग्नापासून आहेस ना. घरी दारी काही आणे लागत का. घरगीर नाही आहे का तुला. हाव तर मग काय झालं. ते बाई काही म्हणत नाही, भाऊ काही म्हणत नाही. तुम्ही काय बोलू राहिले. या लोकांना काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होऊ राहिला. चांगला आहे ना, तुमचं राशन पाणी वाचते ना. राशन पाणी वाचते. काहून आपल्या घरी खा प्यायला नाही का तुला. पण माझ्यासोबत काय मला अर्जंट काम आहे. कोण बोलू राहिले. आता लय दिवस झाले ना तुला तिथं, लय दिवस झाले ना. झाले तर मग मला ते काही माहित नाही. उद्या घरी ये तू, सटकन पटकन घरी ये. काऊन येऊ. काऊन म्हणजे घरदार नाही का. आणि तसं बी त्या पोरीची तब्येत खराब आहे, सुनबाईची तब्येत खराब आहे. घरी काही खाप्याची सोय नाही आहे, कोणी भाकर तुकडा करून चालणार नाही. आम्हाला घरी तसेच कामं पडलेले आहे. त्या पोरीची तब्येत नाही आहे चांगली, येऊन जाय घरी. आता नाही बाई, कामधंदे आहे तिथं. तब्येत खराब नाही आहे सुनबाईची, म्हणून मला बोलवू राहिले नोकरांसारखे कामं करायला आहे ना. का आता तुमच्या सुनीची तब्येत खराब झाली. तिथं कामधंदे करायला कोणी नाही आहे, म्हणून मी आठवण आली का. म्हणून आली का माझी आठवण आहे ना. तुमची माय आहे ना, ते करण. आता आईले काय वयात काम करायला लावतो का तू. आईचं वय आहे का काम करायचं. माय वय आहे का आता काम करायचं. मग तुला काय झालं, चांगलीच आहे तू हट्टी गट्टी. हो हट्टी कट्टी. चुपचाप घरी येऊन जाय. उद्या सकाळच्याच बसमध्ये बस आणि घरी येऊन जाय. तिथं सगळ्याच गोष्टीची वांदे चालू आहे. खा प्यायचे, कामा धंद्याचे. पुरे कामं पडलेले आहे. खा प्यायला काही नाही आहे घरी, पण कोणी बनवून देणार नाही आहे. लवकर ये तू घरी. बहुत झालं, लय दिवस झालं पाहून पण लय दिवस राहिली आता बाईच्या घरी. येऊन जाय लवकर. माय कंकुला तुला फसतात का काय. आतापर्यंत तिथं काम केलं माय, आता सुख आलं. आता तिथं जाऊन तिथेही काम करायला लागते का. माझ्या सुनीच्या मध्ये तब्येत खराब. नाही बापा मी नाही जात. मावा, अरे बापा रे, तुम्हाला काय माहीत. तुम्हाला काय चिंता आहे माईवाली, काय चिंता आहे. माझी तब्येत खराब आहे. नाही तर तब्येत खराब आहे माईवाली, तुम्हाला काय माहित आहे. तब्येत खराब आहे सांगितलं तर नाही तुम्हाला कधी. तुम्हाला हर एक गोष्ट सांगू का. मी सांगत नाही याचा अर्थ आहे का की माझी तब्येत चांगली नाही म्हणून. माझी तब्येत खराब आहे बाप्पा, असं वाटते तुम्हाला टेन्शन येईल म्हणून मी काही सांगत नाही तुम्हाला. लय तब्येत खराब आहे माई, तुम्हाला काय माहित आहे. 2च सलाईन लागला असेल कम से कम मला. बाईनं बी तर काही सांगितलं नाही मला. बाईचं काय, बाईची बी तब्येत खराब होती. बाईने सांगितलं का तुम्हाला की माझी तब्येत खराब आहे म्हणून. बाई सांगते का कधी. तब्येत खराब गिरा बसली तर कोणाची पहिलं वाटते तुम्हाला टेन्शन येईल म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. बरोबर, तू तब्येत खराब आहे ना, मी येऊ राहिलो तिथं. तुला पायनं बी होते. येतो मी. बाईची तब्येत खराब होती ना, बाईली पायनं होते. मी येऊ राहिलो. काय तुम्ही येऊ राहिले. हो मी येऊ राहिलो. हॅलो मी काय म्हणून राहिली होती. काही म्हणू नको तू तिला तब्येत खराब आहे ना, मी येऊ राहिलो तिथं. तुला पायनं बी होते, बाईली पायनं होते. नाही पण तुम्ही काय लिहू एवढा काय त्रास घेता. राहू द्या ना. तिथं तशी बी तुमच्या सुनबाईची तब्येत खराब आहे ना. थांबा तिथं पाहिजे ना कोणी ना कोणी. आहे ना प्रताप आहे ना, प्रताप आहे घरी. प्रताप ध्यान देते. मी येतो. तसंही लय दिवस झालो मी आलो नाही तिथं. ओ बापा ऐका ना. तुम्ही काय येता काल त्रास घेता एवढा. राहू द्या ना. तशी पावसाळ्यात दिवस चालू आहे. पाऊस चालू आहे इकडे, लय पाऊस चालू आहे. येतो मी पावसात येतो. काही एवढा काही पाऊस नाही चालू. मी काही वाहून नाही जाईन पावसात नाही. येतो मी. आता नाही कंकुला येते वाटतं बापा माणूस आला की मला घेऊनच जाते मला. काय येता तुम्ही कोणता एवढा त्रास करू राहिले. राहू द्या ना. मी येऊन जाईन ना. मीच येऊन जाईन. लय दिवसाची म्हणून राहिली तू. तुला रोज फोन लावतो मी. रोज म्हणतो आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो. याचं नाव नाही. येतो ना बापा येतो ना. ते मला काही माहित नाही. मी येऊ राहिलो उद्या. नाही फसली बाई कंकुला तू फसली. तू या जिंदगीतून परेशानी तर जायची नावच नाही घुरायली. एक गेली की एक परेशानी. आता म्हटलं सुखानं ताई म्हटलं बापा इथं. आता हे माणूस घेऊन राहिले. माणूस घेऊनच जाते मग माझ्यासोबत. माय कोणाची नाट लागली काय माहित बापा मला. निरा माझ्या जिंदगीतल्या परेशानीच खतम नाही उरायल्या. बरं ठेव फोन. तुझी तब्येत खराब आहे ना, आराम कर. मी येतो उद्या. पण माझी तब्येत खराब आहे ना, मी येऊ नाही शकत ना मग तुमच्यासोबत. तब्येत खराब आहे तर तुला थोडं नाही काही आले म्हणून राहिलो. मी येऊ राहिलो तिथं. मी येऊ राहिलो. माझी तब्येत चांगली आहे. मी येऊ राहिलो तुला भेटायला. बाईची तब्येत खराब आहे म्हणता ना, बाईली भेटणं होते. आणि तुझी तब्येत खराब आहे तर तुला भेटणं होते. माय काय होईन आता.
कर मग आराम, ठेवतो फोन मी, येतो मी उद्या. माय बाई व आता कसं होईन बापा? आता कसं होईन? या माणसाला माहीत पडून जाईल की मी खोटी बोलू राहिली होती म्हणून. माझी तब्येत खराब नाही, माझी तब्येत खराब होती पण माझी तब्येत आता चांगली आहे ना. आता काय म्हणेन माही माणूस मला घेऊनच जाईन बाप्पा, घेऊनच जाईन सोबत. आता माय बाई करू तर काय करू बाप्पा? मी काय करू काही समजून नाही राहिलं आता मला, काही नाही समजून राहिलं. माय कंकुला तुला काही ना काही करावं लागेल बाई, काही ना काही करावं लागेल, नाही तर नवरा येईन आणि तुला घेऊन जाईन बाप्पा. माय कुठून परेशानी लागली बाप्पा मामा ग, कुठून परेशानी लागली काय माहीत आता. बाप्पा रे काय झालं? मामीच्या चेहऱ्याचा रंग काऊन उडला असा? काय झालं? मामी तर कधी एवढी टेन्शनमध्ये दिसत नाही. मामी सकाळीच तर किती खुश होती पण आता कोणाशी नाराज आहे? काय झालं मामी रे? मामीच्या तर चेहऱ्याचा रंगच उडलेला आहे. मामी हे घ्या तुमचा चहा. माय काय करू मी आता? काय करू काही समजून नाही राहिलं मला तर. मला जा लागन वाटते आता, जा लागन घरी. पण तिथे गेल्यावर काही सुख नाही बाई माझीवाले. तिथे मग सुनीची तब्येत खराब आहे म्हणते, तिथे जाऊन मला कामं करावं लागन. बाप्पा रे आता करू तर काय करू काही समजून नाही राहिलं. मामी विशाखा तू आहेस का? बोल ना बोल ना. काही काम होतं का माझ्यासोबत? नाही नाही, तुम्ही कोण एवढ्या वेदातल्या? काय झालं? मी तर चहा घेऊन आली होती तुमचा. काही गोष्ट झाली का? काय झालं सांगा ना. आता यायला सांगितलं आता खुश होऊन जातील एकदम. नाही नाही काही नाही झालं ना, काही नाही झालं. घ्या मग चहा पिऊन घ्या. नाही नाही मी नाही पेत चहा, मी नाही पेत. माझी काही इच्छा नाही आहे चहा प्यायची. नाही नाही माय बाई मामी चहा पेत नाही म्हणते. बाप्पा रे दिवसातून 50 कप चहा बनवायला लावते बाई मला. आता मी ते चहा नाही पेत म्हणते. काय झालं बाप्पा? जाय तू जाय. आणला तर पिऊन घ्या ना मग आता चहा. आता वापस घेऊन जायला पुरते का मला? तू नाही पेला? नाही नाही मी नाही पेला. बरं गरम आहे तर तू पिऊन घे. मी नाही पेत. माय बाई मामीले तर मी एवढं कधी टेन्शनमध्ये नाही पाहिलं. झालं तर काय झालं मामीले? मामीच्या तर चेहऱ्याचा रंग उडलेला आहे एकदम. जाऊ दे मला काय करावं लागते, मला काम आहे बाप्पा, कामं करतो मी माय. पण मामीला झालं तर काय झालं? मामी तर कधी असं करत नाही, कधी अशी वागत नाही. अच्छा आणि मामी नाही म्हणेन मग तर गोष्टच गेली. झालं तर काय झालं? जाऊ दे मला स्वयंपाक पाणी करायचं आहे, कामं राहिलेलं आहे, कामं करतो. मामीला कोणते काम करावं लागते, सारे कामं आम्हालाच करत नाही करू तर काय करू बाई मी आता. उद्या येतातच हे आणि घेऊन जातात मला. तिथेही गेल्यावर काही सुख नाही ना माय माझीवाले, तिथेही कामच करणार आहे आता. आता करू तर काय करू? कंकुला काही खरं नाही तुला जास्त लागते वाटते, उद्या जास्त लागते. हां बोल चंद्रिका, काय म्हणून राहिली? हॅलो मी काय म्हणत होती? काय झालं तुला? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? नाही हो बाप्पा माझी काही तब्येत नाही चांगली, काही नाही आहे चांगली तब्येत. काय झालं? काही नाही बाप्पा पोट दुखत आहे माया, माहीत नाही काय झालं तर. आता मागच्या बारीने गेलो होतो, पोटात दुखत होतं ना तुझ्या, दवाखान्यात गेलो होतो, डॉक्टर म्हणे सर्व चांगलं आहे म्हणे. मग आता अचानक काऊन दुखत आहे? माहीत नाही बाप्पा, थोडीशी घसरून पडली मी खाली तर पोटात दुखत आहे. तुला म्हटलं होतं कामधंदे नको करत जाऊ म्हणून जास्त, आता पडली ना. हो बाप्पा पण आता काय करू काय आता मी? लवकर या तुम्ही मला दवाखान्यात घेऊन जा, लवकर या सध्याच्या घरी. सध्या परिस्थिती माझ्या घरच्या लोकांना मावशाक झालेला आहे. ते म्हणतील आताच तर आला बाहेरून, आता डबल चालला का? सध्याच आलो मी तुझ्या घरून. हे मला काही माहीत नाही बाप्पा, या लवकर या. अरे बापा रे पोट दुखू राहिलं. ठेवतो फोन. काय माहीत भाऊ अचानक काय झालं ते चंद्रिकाला, तब्येत खराब झाली तिची. आता म्हणून मी की मला साईडचं काम आहे, साईडवर जायचं आहे. तर आता हे लोक तर बोलतीलच मला, घरचे आई सोनू गिनू सारे बोलतील मला. आता काय कारण करू, काय करू. हां असं सांगतो की शिवलालले भेटायला चाललो, शिवलालले काम आहे असंच म्हणतो. नाही तर साईडचं नाव सांगितलं तर हे तर भडक नाही आता मावर, शकून जाईल माझ्या घरच्या लोकाईले. नाही साईडचं नाव नाही करत, मग तू शिवलालले भेटायला चाललो, तिला काम आहे. काय करू बाई, काय नाही काही समजत नाही मला. काय पाप केलं मी ना असं की मला एवढं सहन करायला लागत आहे? काय करू काही समजून नाही राहिलं बाप्पा मला तर. जेव्हापासून शांता मामीनं मला ती गोष्ट सांगितली तेव्हापासून मी टेन्शनमध्येच मी. कधी असं वाटते मी ना काय पाप केलं देवा, मला एवढं सहन करायला लागत आहे. काय पाप केलं काय माहीत मी ना आता कामाधंद्यात काही मन लागत नाही, काही खा वाटत ना काही प्या वाटत, काहीच नाही. असं बसून राहा वाटते एका जागी. मी तर आता अंदरून एवढी तुटली की मला कोणासंग बोलावही नाही वाटत, असं वाटतं कोणासंग बोलावं बी नाही. सोनूबाईला काय झालं? सोनूबाई काऊन अशी नाराज बसलेली आहे, विचार करू राहिली, एकदम नाराज बसलेली आहे. काय झालं सोनूबाई? हां तू आहे का रोहिणी? बोल काय म्हणू राहिली? बाप्पाबाई एवढी काऊन नाराज आहे? काय झालं तुला? काही नाही बाई, काय होणार मला? माझ्या जिंदगीच्या बाऱ्यात मी विचार करू राहिली, अशी काऊन झाली माझी जिंदगी. तुला सांगितलं मी ना शांता मामीनं काय म्हटलं होतं मला, तर तेव्हापासून मला टेन्शनच आलेलं आहे. तेच विचार करू राहिली मी असं काय पाप केलं मला एवढं भरा लागत आहे. काय केलं मी कधी कोणाचं काही खराब केलं नाही, काही नाही. तरी माझ्यासोबत असं काऊन उरायलं माझ्यासोबत असं? मी काय एवढी खराब आहो का? रोहिणी तू सांग, मी खूप खराब आहो का? माझा स्वभाव खूप खराब आहे का? मी चांगली नाही आहो का? मी एवढं भरून देऊ राहिली, मी काय केलं? बाई तुला काही नाही केलं. काय केलं तुला चांगली आहेस, तुझ्या ठिकाणी तुला चांगली आहे. गलत करत आहे ना तर बापू गलत करत आहे, त्याचं गलत आहे. तुझे कुठं गलत नाही आहे, तू चांगली आहे. तू तर तुझं घर संसार लेकरं बाकरं सासू सासरे सराईले पाहू राहिली, सराईचं करू राहिली. तू कुठं गलत आहे? तू कुठंच गलत नाही आहे. गलत जर कोणी असेल ना तर ते एकच आहे, बापूच गलत आहे, तू गलत नाही आहेस. मला असं वाटते जर मी पहिलेच ध्यान दिलं असतं आणि पहिलेच इकडे तिकडे मन नसतं लावलं, घरादारावर नवऱ्यावर जर ध्यान दिलं असतं, लक्ष दिलं असतं तर मला वाटतं ही नौबत नसती आली. कधी मी स्वतःलाच ब्लेम करतो की माझीच गलती आहे. होत असते गलती, सराईच्यानं होत असते. हो असेल तू गलत, पहिले असेल गलत, पण आता तर तू चांगली आहेस ना. आता तर तू चांगली आहेस ना.
बाई आता करू काय मी? काय करू मी? सर मग हातातून गेलं ना बाई ना, सर मग हातातून गेलं. मानवरास आता मग हातात नाही आहे तर काय कामाचं? ह्या घरात राहतो तसंही मी, पण घरात माझं मन नाही लागत. असं घरासारखं घर मला वाटतच नाही. आता माझं मन नाही लागत घरामध्ये. असं वाटते कुठंतरी निघून चाललं जाऊ कुठंतरी निघून. काही घरात नाही राहणे वाटत मला आता, काही राहणे वाटत. फक्त मी मग कृष्णासाठी जगत आहो, मग पोरासाठी बस. बाई रडू नको तू. रोहिणी फक्त तू मला दिलासा देऊ शकतं की रडू नको बाई, असं तसं. पण ज्याच्यावर बितते ना बाई त्यालाच माहीत राहते की काय बितत आहे म्हणून. ज्याचं दुःख त्यालाच माहीत असते. बाई रडू नको, तुझे दुःख मी समजू शकतो. बाई नाव मी तुझी आली समजू शकतो तुझे दुःख. बाई जिंदगीमध्ये कितीही दुःख असलं ना, माणसानं हार नाही मानायला पाहिजे. दुःखाचे दिवस आहे ना राहत नसतात ते चाललेच जात असतात. हमेशा दुःखाचे दिवस राहतात का? जिंदगी आहे तर सुख दुःख माणसाला लागूनच आहे. सुख दुःख तर येतच राहील माणसाच्या जिंदगीमध्ये. मग माणसानं असं खसून झाले पाहिजे का? अशी हार मानून घ्यायला पाहिजे का? दुःख काही हमेशासाठी नसते, काही वेळेसाठी असते. ते दुःखाचे दिवस निघून गेले की एक ना एक दिवस सुखाचे दिवस येतातच जिंदगीत, येतातच. आता दुनियात एवढे लोक आहे, सरायच्या मागं काही ना काही परेशानी आहेच. कोणा ना कोणा गोष्टीत टेन्शन आहे, कोणा ना कोणा गोष्टीचं दुःख आहे. सरायलाच आहे. माणसानं विश्वास ठेवायला पाहिजे आणि सर्व वेळेवर सोडून द्यायला पाहिजे. वेळ जी असते ना हर जखम भरून देते, हर टाईम चांगला करून देते. तू टेन्शन नको घेऊ, वेळेवर सोडून दे. नाही ना, वेळेवरच तर नाही सोडू शकत. एवढी सहनशीलता नाही राहिली माहीत नाही आता रोहिणी. खरं सांगू का माहीत नाही आता सहनशीलता बिलकुल नाही राहिली. आता माझ्यानं सहन नाही होत आहे आता माझ्यानं काही. बाई तू टेन्शन नको घेऊ. असं तुला दुःखी पाहू नये ना, मी बी दुःखी होऊ राहिली. अशी तू रडू नको. सोनूबाई आज तर जिंदगीत दुःख आहे. हे दुःख हमेशा राहील असं नाही. दुःखानंतर माणसाला सुख येतेच. तुझ्याही जिंदगीत सुख येईल. फक्त धीर धर, थोडासा धीर धर आणि हिंमत ठेव, हिंमत नको हारू. रोहिणी म्हणणं असं नाही, पण ज्याच्यावर बितते ना त्यालाच माहीत राहते. माणसाच्या जिंदगीमध्ये दुःख आलं तर माणूस सहनी करून घेईल. आपला नवरा राहते आपल्यासोबत त्या दुःखामध्ये सामील. पण दुःखाचं कारणच जर नवरा असला तर बाईनं काय करावं बाईनं? सांग मला, तू सांग आता. या गोष्टीचं उत्तर आहे मग तुझ्याजवळ माझ्या या गोष्टीचं उत्तर आहे. बाईच्या जिंदगीत दुःख असलं तर नवऱ्याच्या सोबत बाई दुःख काटून घेईल. पण त्या दुःखाचं कारणच माझ्या नवरा आहे. तर मी काय करू मी? इतक्या दिवसाचं माझं दुःख मी माझ्या अंदरमध्ये कोंडू ठेवू राहिली. कोणी बोललं तर चेहऱ्यावर स्माईल येते. स्माईल करून सरळ बोलतो. सरळ वाटते बाई खुश आहे. हिच्या जिंदगीमध्ये किती खुश आहे, किती चांगली आहे, किती सुख आहे बाईच्या जीवनामध्ये. पण कोणी माझ्या अंदरमध्ये घुसून पाया, माझ्या अंदरमध्ये किती दुःख आहे भरलेलं, किती दुःख आहे. तू आली मला चांगलं वाटलं. मी आज तुझ्यासमोर माझ्या गोष्टी खुल्यापणानं मांडू शकू राहिली. माझं मन खूप भरून आलं. खूपच भरून आलं. मी काय करू? बाई रडून घे, तुझे मन हलकं करून घे. तुझे मन हलकं होऊन जाईल. रडून घे. कसं आपल्या मनातली गोष्ट कोणाला सांगितली आणि रडलं ना मन एकदम हलकं होऊन जाते. अंदरच्या अंदर दुःख दाबू नको आपलंवाला. तुझ्या मनात जे काही आहे ते आज मला सांगून दे, बोलून टाक माझ्यासोबत. तुझे मन हलकं होऊन जाईल. रोहिणी मी एवढी खराब आहो का? एवढी खराब आहो मी? माझ्यासोबत एवढं खराब झालं, एवढी खराब आहो का लगे? नाही बाई तू खराब नाही आहेस. तू स्वतःवर काय ब्लेम घेत आहे? तू खराब नाही आहेस, तुला चांगली आहेस. मग राहुलजीनं माझ्यासोबत असं काऊन केलं? हेच जर मीनं केलं असतं तर राहुलजीनं मला कधी माफ केलं असतं का? माफ केलं असतं का? असंच असते, हमेशा असंच असते. माणूस काही करते तर त्याला कोणी काही म्हणत नाही. आणि एक बाई जर काही करीन ना त्या बाईले 10 जण बोलणारे असतात, 10 लोक उंगली उचलणारे असतात. असं काऊन असं? बाई असं नाही आहे. बाई जर सहन करणारी असली तर तिला सहन करायलाच लावतात लोक. आणि जर आपण सहन करणारं नसलो ना, आपण आवाज उचलणार असलो ना, तर कोणाच्या औकात नाही आहे बाईले काही बोलायची. रोहिणी आता तूच सांग, तूच मला रस्ता दाखव. मी करू तर काय करू? बाई तू टेन्शन नको घेऊ. मी आली ना, मी सर्व ठीक करून देईन. तू टेन्शन नको घेऊ. आई मी आलो. मला भूक लागली आई. जोरान भूक लागली मला. जेवायला दे बरं लवकर, जेवायला दे. आई तू ललू राहिली? काऊन ललू राहील तू आई? बाई आता रडू नको. पाय कृष्णा आला. तुला रडताना पाहिन तर त्याच्या दिमागावर काय असर पडन. काय सोचून ते पोरगं. रडू नको. कृष्णासाठी तरी चुप बस, रडू नको. हो ना, सर्व त्याच्यासाठीच सहन करू राहिली मी, त्याच्याचसाठी सहन करू राहिली. मी प्रॉमिस करतो बाई तुले आजच्या बादमध्ये सहन नाही करायला लागेल. मी आली ना आता मी आता बंदोबस्त बसवतो. बापूचा बंदोबस्तच बसवतो मी. तू टेन्शन नको घेऊ. पाहतो मी ते काय करू आले काय नाही. त्याचा बजेटच बसवू आता आपण. तू टेन्शन नको घेऊ फक्त. आई काय झालं? तू ताऊन लढू राहिली? काय झालं? नाही रे कृष्णा, आई कुठं रडू राहिली? आई नाही रडू राहिली. काय म्हणतो मावशी? पाय ना आई लढू राहिली ना. बाई रडू नको ना. पाय ना कृष्णा म्हणतो रडू राहिली म्हणते आई, रडू नको. नाही रे बाबू कृष्णा, मी कुठं रडू राहिली होती? मी नव्हती रडू राहिली. आई मी ना पाहिलं ना तुले ललतांनी पाहिलं ना. तुम्ही बोललं का? बाबा बोलले का तुले? जाऊ का बाबाला थांबू का मी? काऊन बोलले माझ्या आईले? बाबा बोलले का तुले? थांब मले. पाय त्या पोरगा काय म्हणते? बाबा बोलले का म्हणते? सांगू का म्हणते त्याला? तुझ्या पोरगास तर तुझी सगळ्यात मोठी ताकद आहे.
तुझ्या जीवनात 100 गोष्टी खराब असतील, पण एक गोष्ट तर या जीवनामध्ये चांगली आहे, तुझ्या पोरगा. तुझ्या पोरगा तू ऐकून आहे. तो पोरगा पाय काय म्हणते, बाबा बोलले का, बाबाला बोलू का, आई काऊन रडू राहिली, पाय तुझ्या पोरगा. बाई तू म्हणतो माझ्या आयुष्यात काही राहिलं नाही, माझ्या जिंदगीत काही नाही आहे, पाय तुझ्या पोरगा आहे तुझ्या जिंदगीमध्ये. तेच तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हो हे तर खरी बोलली तू, माझ्या पोरगा माझी ताकद आहे. आता झाली ना गोष्ट. आता असं रडायचं नाही, बिलकुल बिलकुल नाही रडायचं. दुःख कसे असतात, येत जात असतात जिंदगीमध्ये. दुःख काही हमेशासाठी नसते राहत. ते थोड्या वेळेसाठी असते, काही क्षणासाठी असते. आपण ते दुःखाचे दिवस काढून टाकायचे. ते निघूनच जातात आज ना उद्या. खुशीचे दिवस आपल्या जिंदगीत येतातच. आई मग तुला थांबू तर काय झालं तर सांगू तुला. सांग बरं सांग. तो पिंटू नाही का, पिंटू. पिंटू काय झालं. मी त्याच्या इथं दिलं होतं ना, दोताच्या इथं. तर मग काय झालं. ते इथं आहे ना, तो आता बाबू आहे, बाई आहे ते इथं, त्याची बहीण आहे. त्याला मी खेळलो मत खेळलो त्या बाईसोबत मी. हो का रे. त्याला म्हटलं मी ना, हे बाई आहे ना, मी माया धली देऊन जातो. मग येईला थुतून जाईल. पण तो म्हणत होता नाही आमची बाई आहे, आमची बाई नाती नाही. अरे हो का रे. मी उद्या डबल जाईन त्या धली त्या बाईसोबत खेळाले. ठीक आहे कृष्णा, जाशील उद्या. चल जेवण करून घे. हो ठीक आहे दे देवाले, लय भूक लागली मला, लय डोळ्यानं भूक लागली. अरे बापा रे, माझ्या बाळाला भूक लागली. चल जेवायला देतो. बापा रे, या दोघी बहिणी इथंच आहे, आई नाही वाटते इथं. या जाऊन येते ती, मला आता विचारते कुठं चाललो काय चाललो. रोहिणी बाई मधातून सरकतं का थोडी. बापा रे बापू कुठं चालले तुम्ही. मी कुठं नाही, हे शिवलालनं बोलवलं मला, आता शिवलालला भेटायला चाललो. काय शिवलालला भेटायला चालले. आताच चालले घरी, आताच डबल चालले. हो त्याला थोडं अर्जंट काम आहे, तर चाललो त्याला भेटायला. बाबा तुम्ही शिवलाल तात्याला भेटायला चालले. चला ना, मी बी येतो तुमच्यासोबत. मी बी येतो. नाही तू थांब ना घरी, तू थांब, तू जेवण खाऊन कर, मी येतो ना भेटू. बातच येतो मी. नाही बाबा मी बी येतो तुमच्यासोबत, मी बी येतो. नाही मी बी येतो. अरे कृष्णा, मी थोडंसं कामाशी चाललो रे बा. शिवलाल काकाले काम आहे दुसरं इकडे, तर तिकडे चाललो आम्ही. तुला नंतर घेऊन जाईन मी, नंतर घेऊन जाईन तुला भेटायला. नाही बाबा मी बी येतो. आता एवढा म्हणून राहिला पोरका, ते घेऊन जाण त्याला बी. त्याला एकटं जावं लागते तुम्हाला कुठं. आता काय सांगू इले, नाही ना थोडं अर्जंट काम आहे, मी येतो ना, मी बातच येतो, गेलो की आलो. घेऊन जा ना बाप्पू पोराले, एवढा म्हणून राहिला तर. नाही येतो ना, मी येतो. इथं जास्त थांबून काही फायदा नाही, एका शब्दाचे 2 शब्द होतात. फालतूच्या फालतू प्रश्न विचारत राहते ना दोघी बहिणी मला. सटकतो मी येतो. पाहिलं रोहिणी तुला, काय असेच करतात हमेशा, असेच करतात. पाहिलं ना बाई, पाहिलं ना. मी जातो बापूच्या मागं पाय तू कुठं चालले तर. थांब ना, मी बी येतो ना त्यासोबत, मी येतो. नाही तू थांब कृष्णाजवळ, घरी कोणी नाही आहे. कृष्णा इकडं एकटा थांबेन का घरी. कृष्णाला सोबत नेणं बरोबर नाही आहे. तू कृष्णाजवळ थांब, मी येतोच बातच. मी जातो बापूच्या मागं, पाय तू कुठं जातात, काय करतात, कोणता दोस्त आहे, काय आहे, कोणाला भेटायला चालले, मी पाहून येतो. आज पिच्चाच तर करतो बापूचा. मी जातो बापूच्या मागं. बरं ठीक आहे, जाय मग तू लवकर. फोन घेऊन आहे तुझ्याजवळ. चार्जिंग आहे त्याच्यात, पाहिजे तू ना. हो फोन घेऊन आहे माझ्याजवळ, चार्जिंग आहे. जातो मी. बरं जाय बरं, पाय बरं कुठं चालले तर, आणि फोन लावत राहत मला मधा. हो ठीक आहे. पाहतो ना कुठं चालले तर बापू. आज दूधचं दूध आणि पाणीच्या पाणी होऊनच राहील. जातो यायच्या मागं कुठं जातात पाहतोच आता. अति झाली आता. आता जातोच ना बापूच्या मागं. पिचाच करतो बापूचा आज. मापासून नाही वाचू शकत ते बापू, मापासून नाही वाचू शकत.